लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आत्ताच कॅबिनेट बैठक झाली, त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठे आनंदाचे 2 निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत। ते म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा टोटल 3000 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी आता वितरित करण्याची घोषणा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची घोषणा आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ती म्हणजे आता या प्रकारच्या महिलांना ई-केवायसी करण्याची गरज नाही। महिलांना टेन्शन होते की ई-केवायसी करावी लागणार, परंतु आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना दिलासा देणारी बातमी या ठिकाणी दिलेली आहे। आता ही केवायसी आता या महिलांना करण्याची गरज नाही, फक्त याच प्रकारच्या महिलांनी ई-केवायसी करा असा आनंदाचा निर्णय या ठिकाणी पहिला घेण्यात आलाय। दुसरा निर्णय म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ हे मिळण्याची घोषणा आता एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकृत घोषणा केलेली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची 5 मिनिटांपूर्वी घोषणा कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी घेतल्या आणि त्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। तो म्हणजे शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। यामध्ये स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांची आता ही ऑर्डर आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची गरज नाही। या प्रकारच्या लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये असं या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये नेमका आता त्या ठिकाणी शनिवारी कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी आता सांगितलं आहे। आता बघा, लक्षात ठेवा, शनिवारी 4 तारखेला दुपारी 3:40 हे पैसे महिलांच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सोडण्याचे कॅबिनेट बैठकीमध्ये आता आदेश दिले आहेत। तसेच आता 4 तारखेला शनिवारी झाल्यानंतर डायरेक्ट आता 5 तारखेला येतो रविवार आणि रविवारी बँकांना सुट्टी असते। त्यानंतर सोमवारी परत बँका उघडतात आणि 7 तारीख सोमवारी येते। सोमवारी पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर येतो मंगळवारी 7 ऑक्टोबरला पुढील 12 जिल्ह्यामध्ये आता पैसे त्या ठिकाणी वितरण होणार आहेत। आता शनिवार, सोमवार आणि पुढचा मंगळवार असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट बैठकीमध्ये महिला व बालविकास खात्याला आता ही ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं समजतंय। लाडक्या बहिणींसाठी अखेर आता मुहूर्त लागल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। लाडक्या बहिणींनो, शनिवारी 4 ऑक्टोबरला 3:40 पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता आधार कार्डला लिंक झालं आहे अशा महिलांना हा लाभ त्या ठिकाणी शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी 3:40 पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आत्ताच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी 2 गोड बातम्या या ठिकाणी आल्या आहेत। ती म्हणजे 12 जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या। तुम्हाला ई-केवायसी करण्याची आता गरज नाही। मग कोणत्या प्रकारच्या महिलांनी ई-केवायसी अजिबात करू नका ही ऑर्डर कॅबिनेट बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। मग आता व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काही जण म्हणतात तुम्हाला पण माहित आहे ई-केवायसी करून टाका पटकन, अन्यथा पुढचा लाभ बंद होईल। काही जण म्हणतात ई-केवायसी केले तर तुमचा आता या महिन्याचा सुद्धा लाभ येणार नाही असं या ठिकाणी काही जण म्हणत होते। मग नेमकं महिलांना प्रश्न पडला होता की ई-केवायसी करावी का नाही करावी, याबद्दल आता तुमच्या आनंदाची बातमी आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उघडला, शनिवारी पैशांचं वितरण होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता निर्णय घेतलाय। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता ज्या महिलेचा जुलै, ऑगस्ट किंवा त्या ठिकाणी मागचा 14 हप्त्यापैकी एखादा जर कुठला हप्ता जर आला नसेल तर तो हप्ता येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता विनंती अर्ज या ठिकाणी वाटण्यास सुरुवात केली आहे। म्हणजे आता 14 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत पोहोचलेले आहेत। जर तुम्हाला 14 पैकी एक जरी हप्ता आला नसेल तर तुम्हाला विनंती अर्ज देखील आता अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध करून दिले आहेत। तुम्ही एक अर्ज भरायचा आणि त्या ठिकाणी कुठला हप्ता तुम्हाला जमा झाला नाही ते जर तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं
तर तुम्हाला त्या ठिकाणी राहिलेला हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। हा विनंती अर्ज कसा मिळवायचा हे सुद्धा तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता पुढे सांगण्यात आले। त्यामुळे नेमकं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे कोणत्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी आता 3:40 पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी डीबीटीचं बटन दाबून शनिवारी बरोबर 3:40 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडा असं सांगितलंय। अखेर लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींनी आता केवायसी करायची नाही, कारण आता या ठिकाणी ज्या महिला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेत त्यांनी जर केवायसी केली तर पुढील हप्ता देखील आता बंद होऊ शकतो। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ आता इथे नक्की द्या, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता या प्रकारच्या बहिणींना केवायसी करा व या प्रकारच्या बहिणींना केवायसी करू नका असं काय काय सांगितलंय हे अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये हे आता सांगणार आहे। अखेर लाडकी बहीण योजनेचा 15वा व 16वा हप्ता मिळण्यास प्रारंभ झालाय। कोणत्या लाडक्या बहिणींना 4 ऑक्टोबर शनिवारी पैसे येणार आहेत आणि त्यानंतर रविवारी 5 ऑक्टोबरला सुट्टी आहे, 6 ऑक्टोबरला सोमवार येतोय आणि 6 ऑक्टोबरला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि त्यानंतर बरोबर 7 ऑक्टोबरला मंगळवार येतोय आणि मंगळवारी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण करून टाका ही ऑर्डर महिला व बालविकास खात्याला आत्ताच 5 मिनिटापूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिली आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना कधी हप्ता मिळणार आहे याची अपडेट तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता आणि 16वा हप्ता या ठिकाणी वाटण्यास आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता एकनाथ शिंदे साहेबांनी हे पण सांगून टाकले की आता केवायसी बद्दल सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न या ठिकाणी सोडवून टाकलाय, कारण केवायसी सध्याला आता बघा सगळ्यात महत्त्वाचं OTP जो येतो मोबाईलवरती त्यावर अनेक महिला आता केवायसी करू लागलेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय ही खरी केवायसी नाही आहे, कारण केवायसी तुम्ही कोणत्या प्रकारची करायची हे पण बघा। उगाच तुम्ही थोडीशी चूक करणार आणि 5 वर्षानंतर तुम्ही 5 वर्षापर्यंत लाभ बंद करून बसाल, त्यामुळे थोडीशी चूक तुमचे महिन्याचे 1500 रुपये गमावू शकतात। त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना 4 ऑक्टोबर शनिवारी पैसे येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करावी, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी नाही करावी, कोणत्या प्रकारे कशा प्रकारे केवायसी करावी आणि नेमकं आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याचीच यादी त्यांनी आता सांगून टाकली आहे। तुम्हाला सविस्तर या ठिकाणी अपडेट सांगतो। आता सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे, शनिवारी आता 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:40 तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे पडायला या ठिकाणी सुरुवात होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्या बँकेचं नाव आहे पोस्ट ऑफिस बँक। पोस्टात ज्या महिलांचं खातं आहे त्यांना आता 12 जिल्ह्यामध्ये शनिवारी दुपारी 3:40 पैशांचं वितरण होईल आणि 3:40 पैशांचं वितरण सुरू झाल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तिथून पुढे तुमच्या मोबाईलवरती डबल मेसेज येणार आहे, कारण 1500 रुपये सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। सर्वात जास्त महिलांनी खातं आता पोस्टात काढलंय, त्यामुळे पोस्टात ज्या महिलांचं खातं आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। त्यानंतर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना शनिवारी 3:40 या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकामध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना सोन्याचा दिवस उघडलाय। 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण शनिवारी बरोबर 3:40 मागचा जसा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आला तसं डबल मेसेज तुम्हाला आता या ठिकाणी येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये 3 टप्पे पडलेत, सर्वांनी कान देऊन ऐकायचंय, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता शनिवार आहे 4 ऑक्टोबर रोजी, बरोबर शनिवार येतो, 5 ऑक्टोबरला रविवार आहे, रविवारी बँका बंद असते तुम्हाला पण माहित आहे। सोमवारी 6 ऑक्टोबर येतो, सोमवारी आता त्यानंतर 12 जिल्ह्यांची निवड आणि बरोबर मंगळवारी 7 ऑक्टोबरला 12 जिल्ह्यांची निवड। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये
जिल्ह्यापैकी 12×36 बरोबर 3 दिवसामध्ये आता 12 जिल्ह्यामध्ये वाटप करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये शनिवारी पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी आता इथे कान देऊन लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा शनिवारसाठी निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला। आता बघा, अकोला जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 14 हप्ते घेतले असतील तर त्या महिलांना आता त्या ठिकाणी शनिवारी पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, तुमचा जिल्हा सोमवारी येणार का शनिवारी येणार का मंगळवारी येणार, कारण रविवारी तर बँकांना सुट्टी असत्या, त्यामुळं इथून पुढे 3 दिवसात तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे। आता गेले महिन्याभरापासून फक्त अफवा पसरल्या होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु अद्याप महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झालेले नव्हते। पत्रकारांनी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की तुम्ही सप्टेंबरचा हप्ता पण सोडला नाही, आता तर ऑक्टोबर महिना सुरू झाला, मग तुम्ही सप्टेंबरचा हप्ता कधी सोडणार आहे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी सोडणार आहे, यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले शनिवारी पासून लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये सोडण्यासाठी प्रारंभ या ठिकाणी करण्यात येईल असं सांगितलं। आणि 7200 कोटी रुपयाचा चेक सुद्धा महिला व बालविकास खात्याला दिला आहे। ज्यावेळी महिला व बालविकास खात्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चेक देतात त्यावेळीच त्या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे शनिवारी 3:40 कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, आता पहिला जिल्हा सांगितला अकोला जिल्हा, त्यानंतर आता पुढचा 2 नंबरचा जिल्हा कोणता निवडण्यात आलाय तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी दुसरा जिल्हा आता या ठिकाणी निवडलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपलं खातं बँकेच्या खात्याला लिंक केलंय, म्हणजेच आपला मोबाईल नंबर असेल, तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डचा नंबर असेल, हा बँकेच्या खात्याला तुम्ही लिंक केला असेल तर अशा महिलांना त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आता हे पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आता शनिवारसाठी 2 जिल्हे सांगितलेत, अजून 10 जिल्हे बाकी आहेत। त्यानंतर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर सोमवारी तुम्हाला पैसे येणार आहेत का मंगळवारी येणार आहेत का नेमकं शनिवारीच येणार आहेत, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय। तुम्हाला शनिवारी त्या ठिकाणी बरोबर 3:40 तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा असं 1500 अधिक 1500 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर 4 नंबरचा उस्मानाबाद जिल्हा, या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींची संख्या आहे। यांनी आता वाट बघायची कधी तर शनिवारी वाट बघायची आहे। 3:40 पैशांचं वितरण सुरू झालं तर रात्री बरोबर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येईल। बँका बंद असतात परंतु डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारकडून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे असतात। त्यामुळे बँका बंद असल्या काय आणि नाही असल्या काय रात्रीचा काय फरक पडत नसतो। त्या ठिकाणी बँकांची अधिकृत त्या ठिकाणी सुट्टी फक्त रविवारीच असते, बाकीच्या दिवशी रात्री दिवसा त्या ठिकाणी बँकांचा सर्व्हर हा ऑनच असतो। त्यामुळे तुमच्या खात्यावरती रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण या ठिकाणी होत असतं। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारसाठी 5 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना हा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी 4 ऑक्टोबरला 3:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा 5 नंबरचा निवडण्यात आलाय। अजून 7 जिल्हे बाकी आहेत। शनिवारसाठी कोणते 7 जिल्हे आहेत, त्यानंतर पुढील बरोबर 7 तारखेला 7 ऑक्टोबरला बरोबर सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, मंगळवारी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, रविवारी बँकांना सुट्टी असते हे तुम्ही ध्यानात ठेवा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 7 जिल्हे बाकी आहेत। शनिवारसाठी तुमचा जिल्हा आहे का तुम्ही आता पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 1,80,000 लाडक्या बहिणींची संख्या, पात्र झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी दिसून येते।
या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता ऑगस्ट महिन्याचे जसे 1500 रुपये जमा झाले तशाच प्रकारचे सप्टेंबरचे ऑक्टोबरचे 2 महिन्यांचे एकत्रित त्या ठिकाणी 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहेत। त्यामुळे आता शनिवारी तुमचा सुद्धा जिल्हा या ठिकाणी निवडला आहे। त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली। आता गडचिरोली लाडक्या बहिणींची संख्यामध्ये या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालाय। त्याचं कारण म्हणजे अनेक पुरुषांनी काय केले, आम्ही महिलाच आहोत आणि महिलांचे त्या ठिकाणी फोटो काढून अर्जाला जोडले, कागदपत्र चुकीची काढले आणि असं काढून त्या ठिकाणी आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक त्या ठिकाणी पुरुषांनी देखील लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना वगळून, अशा पुरुषांना वगळून जे गोरगरीब आहे आणि ज्या गरजू आहेत त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला ई-केवायसी कोणत्या लाडक्या बहिणींना करायचं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायचं नाही याबद्दल सुद्धा महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगितले आहे। व्हिडिओच्या शेवटी ई-केवायसी कोणी करावी, ई-केवायसी कोणी करू नये याबद्दलचा तुमच्या मनातील जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे आता मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे, कारण तुमचा 2 मिनिटांचा वेळ आता तुमचं ई-केवायसी बद्दल महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतो। कारण या प्रकारच्या बहिणींनी जर ई-केवायसी केली तर तुमचा लाभ 5 वर्षापर्यंत बंद होऊ शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाला ई-केवायसी करायचे आहे, कोणी ई-केवायसी करू नये काय सांगितले हे तर आपण बघणारच आहोत। त्यानंतर आता शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, तर त्यानंतरचा पुढचा जिल्हा आता 8 नंबरचा एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता सांगितलाय तुम्ही आता लक्ष देऊन बघा। आता या ठिकाणी 8 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून शनिवारसाठी निवडण्यात आलाय, तो म्हणजे गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या तुफान आहे, तर यामध्ये 2,77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये गोरगरीब आणि गरजू महिला जास्त असल्याचं पाहायला मिळते। या सर्व महिलांच्या खात्यावरती आता शनिवारी 3:40 रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 14 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेतलेत त्यांच्या खात्यावरती शनिवारसाठी तुमचा जिल्हा निवडण्यात आलाय। त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या त्यांच्या खात्यावरती जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर आता बघा 2 जिल्हे शेवटचे राहिले शनिवारसाठी, जालना आणि ठाणे। तर या जिल्ह्यामध्ये आता शनिवारसाठी आता बरोबर हे झालं, तुम्हाला सांगितलं बरोबर 4 ऑक्टोबरसाठीची लिस्ट। आता 5 ऑक्टोबरला रविवार आहे, त्यामुळे बँका बंद असते, त्यामुळे पैशांचं वितरण होणार नाही। डायरेक्ट आता सोमवारी बरोबर त्या ठिकाणी 6 ऑक्टोबरला पैशांचं वितरण होणार आहे। मग सोमवारसाठीची 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणती आल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ई-केवायसी कोणती करायची आहे, कोणी ई-केवायसी करू नये याबद्दल तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोमवार बरोबर 6 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारने जाहीर केल्या तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सोमवारसाठी लाडक्या बहिणींची आता लिस्ट सांगण्यात आल्या, ती म्हणजे पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 1,80,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्डाचा पत्ता या धुळे जिल्ह्यामध्ये अनेक महिलांनी चुकीचं दिलाय असं महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका ज्यांच्याजवळ तुम्ही अर्ज भरला होता त्यांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे आता तुमचा पत्ता व्यवस्थित दिलाय का बघा। त्यानंतर आता सोमवारी बरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं आता तुमचा जिल्हा आहे का बघायचं सोमवारी, कारण सोमवार तारीख येत्या लक्षात ठेवा। इथं एकनाथ शिंदे साहेबांनी तारीख सांगितल्या 6 ऑक्टोबर रोजी। दुसरा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। आता नंदुरबार जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर टोटल आता या ठिकाणी जाणवतं इथं दिसतंय तर टोटल 1,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 आता 3,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी तुम्ही वाट बघायचं आहे। आता अनेक महिन्यापासून अफवा पसरल्या होत्या की कोणी त्या ठिकाणी आता पैसे येणार म्हणत होतं, कोणी उद्या पैसे येणार, कोणी आज म्हणत होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनीच आता हा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणींना ठामपणे आता समजते की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार।
त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा लाडक्या बहिणींसाठी सोमवार त्या ठिकाणी आता 6 ऑक्टोबर रोजी निवडण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा। बघा नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं आता त्या ठिकाणी घर आहे, त्यांचा पत्ता आहे, त्यांना या ठिकाणी सोमवारी तुम्हाला ते निवडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर सोमवारी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आता राहत असतील तर त्या संख्या आहे तर 2,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी राहत असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लक्षात ठेवा कधी पैसे येणार आहेत, तर लक्षात ठेवा तुम्हाला सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी 3:40 तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरचा जिल्हा सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी निवडण्यात आलाय, तुमचा जिल्हा आहे का बघा नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर तुम्हाला वाट बघायची कधी हे लक्षात ठेवा सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला 6 ऑक्टोबर आणि बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी 3:40 सोमवारी पैशांचं वितरण होणार आहे, कारण आदल्या दिवशी रविवार असतो, बँका बंद असतात। त्यामुळे आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगणार आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका, तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुम्हाला KYC करायची की नाही, कोणी करावी कोणी करू नये याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिलेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे वेळ देऊन आता तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। अजून तुमचा जिल्हा असं आला नसेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता लाभ कोणत्या वारला येणार आहे, सोमवार पैसे येणार का मंगळवारी पैसे येणार, म्हणजेच 6 ऑक्टोबरला पैसे येणार का 7 ऑक्टोबरला पैसे येणार, हेच तुम्हाला या ठिकाणी आता सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय आता सरकारच्या माध्यमातून पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत, सोमवारी 6 ऑक्टोबरला पैसे मिळणार आहेत। त्यावेळी तुम्ही वाट बघायची आहे, कारण तुमचा जिल्हा सोमवारसाठीच निवडण्यात आलाय। आता त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे आणि बीड। पुणे आणि बीड जिल्हा या 2 जिल्ह्यांची निवड कधी करण्यात आल्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। पुणे आणि बीड जिल्ह्याची आता डायरेक्ट निवड करण्यात आल्या, सोमवारी 6 ऑक्टोबरला त्या ठिकाणी तुमची निवड करण्यात आल्या। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांची निवड सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी करण्यात आल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आल्या। आता तुम्हाला सांगत आहे मंगळवारी 7 ऑक्टोबरला कोणत्या लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, शेवटची यादी राहिल्या, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की आता तुम्हाला KYC कोणाला करायचं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना करायचं आहे, कोणी करू नये याबद्दल खरोखर माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या तुम्ही बघायचं आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं मंगळवारसाठी 7 ऑक्टोबरसाठी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी काय आल्या तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी आता मंगळवारी या ठिकाणी मुंबई शहर पहिला जिल्हा या ठिकाणी बरोबर मंगळवारी या ठिकाणी 7 ऑक्टोबरला पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनी ज्यांनी आधार कार्डला बँकेच्या खात्याला लिंक केले त्यांच्या खात्यावरती पैशाचं वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं रायगड, लातूर आणि वर्धा या तिन्हीच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आता तुमची निवड कधी करण्यात आल्या तर लक्षात ठेवा तुमची निवड करण्यात आल्या बरोबर 7 ऑक्टोबर मंगळवार येतो त्या दिवशी या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यानंतर वाशिम आणि सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांची निवड आता मंगळवारी 7 ऑक्टोबरला करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। त्यानंतर आता राहिला प्रश्न आता कोणी KYC करू नये, कोणी KYC करायची आणि कोणत्या लाडक्या बहिणींना कशा प्रकारचे KYC करायची याबद्दल आता महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण KYC करणं काहींना बंधनकारक आहे, काहींना बंधनकारक नाही आहे। कारण जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या या महिलांनी KYC करू नका म्हणलं आणि जर केलं तर 5 वर्षापर्यंत तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। आता बघा कोणी KYC आता करायला पाहिजे, बघा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 14 हप्त्याचे वितरण झालं आहे अशा लाडक्या बहिणींनी पटकन आपली KYC करून घ्यायची आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असेल, म्हणजे 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न नसेल, तसेच ज्या लाडक्या बहिणींचं आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल तर अशा लाडक्या बहिणींना आता सांगितलंय की तुम्ही KYC पटकन तुम्ही करून घ्या
अन्यथा नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही। मग आता कोणी EKYC करू नये व कशा पद्धतीने EKYC केल्यावर त्या ठिकाणी बरोबर EKYC मानली जाईल हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कोणी EKYC त्या ठिकाणी करू नये। बघा आता काय झालं, अनेक शहरामध्ये काय झाले, लाडक्या बहिणी काय होत्या, सरकारी सेवेमध्ये होत्या। कोणी पोलीस होतं, कोणी कलेक्टर ऑफिसमध्ये होतं, कोणी महानगरपालिकेत होतं। अशा शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी अजिबात EKYC करू नये। जर करता तुम्ही आता EKYC केली तर तुमचा त्या ठिकाणी मागचा जो काही तुम्ही आतापर्यंत 14 हप्त्याचे पैसे 21,000 रुपये घेतलेत तर ते सर्व पैसे सरकारच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही अजिबात EKYC करू नका, अन्यथा तुम्ही 100% सापडला आहात हे तुम्ही लक्षात ठेवा। आता कशी EKYC करायची तर बघा या ठिकाणी सरकारने सांगितले OTP मोबाईलवरती येतो, त्याच्यावर EKYC केली तर त्या ठिकाणी कदाचित EKYC ही बरोबर केली जाणार नाही असं म्हटलं जाईल। त्याचं कारण म्हणजे EKYC व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही। त्यामुळे आपल्या हातात जो अंगठा आहे तर त्या ठिकाणी आधार कार्ड काढताना आठवते का बघा, तुम्ही त्या ठिकाणी हाताचा अंगठा ठेवून जशा प्रकारे थंब देत होता तशा प्रकारे तुम्ही हाताचा अंगठा ठेवून त्या ठिकाणी EKYC करायचे। कधी करायचे, आता सध्याला EKYCचं काहीतरी बंद झाले, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, परंतु ती EKYC तुम्हाला या ठिकाणी कधी चालू होईल तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये EKYCची तुम्हाला हाताचा जो अंगठा आहे तर तो अंगठा ठेवून त्याची फिंगर जी असते व्यवस्थित अंगठा त्या ठिकाणी उठवून तुम्हाला अशा प्रकारची EKYC करायची। अशी EKYC फक्त एकदाच करायची आणि EKYC आता जर तुम्ही व्यवस्थित केली तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला कोणतीही कागदपत्रे सादर करायची गरज नाही, कोणतेही तुम्हाला टेन्शन नाही। 5 वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत जाईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो EKYC नक्की करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।